आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BAC देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BAC द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BAC द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार निदर्शने. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. राजधानी वॉशिंग्टन DC सह सर्व राज्यांमध्ये होणाऱ्या निदर्शनांचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांची आक्रमक धोरणे हे आहे. मस्क यांचा कार्यक्षमता विभाग सरकारी विभागांमध्ये सतत कपात करत आहे. आतापर्यंत हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे स्थलांतरितांच्या विरोधात कारवाई करण्याचे आणि इतर देशांवर शुल्क लादण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे कठोर धोरण हे देखील या निदर्शनांचे एक प्रमुख कारण बनले आहे. ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमुळे इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. महागाईचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. ब्राह्मण समाजाकडून सरकारला खणखणीत इशारा. बिदर आणि शिमोगा येथे CET परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचे यज्ञोपवीत म्हणजे जानवेज परीक्षा अधिकाऱ्यांनी काढल्याची घटना निषेधार्ह ठरली आहे. या प्रकरणाबाबत ब्राह्मण समाजाच्या वतीने सोमवारी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून त्याच्या विरोधात चौकशी करण्यात यावी तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. या संदर्भात सरकारला निवेदन सादर करण्यात आले. कित्तूर चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले. जानवे हाती धरून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ब्राह्मण व्यक्तीला यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट नियम आणि परिस्थिती असतात. या संदर्भात अधिकाऱ्यांनी कोणतीही जाणीव न ठेवता यज्ञोपवीत म्हणजे जानवे कापण्याचा प्रकार केला आहे. यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार अभय पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून आपण संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या पाठीशी उभे आहोत तसेच सरकारला याचा जाब विचारणार आहोत अशी ग्वाही दिली. नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांच्यासह अनिल पोद्दार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी समर्थ सोसायटीचे चेअरमन अजय सुनाळकर, उपाध्यक्ष अभय जोशी, संचालक अरुण कुलकर्णी, विनायक जोशी, ब्राह्मण समाजाचे मार्गदर्शक भारत देशपांडे, विलास बदामी, बांधकाम व्यावसायिक चैतन्य कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, चित्पावन ब्राह्मण संघाचे संजय भिडे, प्रकाश बापट, माजी नगरसेविका देशपांडे, अशोक देशपांडे, विप्रबत पदाधिकारी कुलकर्णी, सचिन देशपांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शुभम शेळके यांच्यावरील पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारी संदर्भातील पुढील सुनावणी आता दिनांक 7 मे रोजी होणार आहे. समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देऊन 2 भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जयम काली मिरची यांनी DCP सी रोहन जगदीश यांच्याकडे शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठेवला होता. आज दिनांक 21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात न्यायदंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर पार पडली. शुभम शेळके यांनी वकील महेश बिर्जे यांच्यासह हजेरी लावली होती. DCP यांनी पुढील सुनावणी आता 7 मे रोजी होणार असल्याचे निश्चित केले आहे. या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट वैभव कुट्रे, ॲडव्होकेट रिचमन रिकी, ॲडव्होकेट अश्वजित चौधरी, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, प्रवीण रेडेकर, अशोक घगवे, विजय जाधव, किशोर मराठे, वैभव मराठे आदी उपस्थित होते. चिन्मय मिशनतर्फे स्वामी अभेदानंदजी महाराज यांच्या प्रवचन मालिकेस प्रारंभ. भक्ती ही अतिशय विश्वासाची आणि ईश्वराची तहान असते. चांगले कर्म असतील तर श्रद्धा आपोआप तयार होते, असे विचार आचार्य स्वामी अभेदानंदजी महाराज यांनी व्यक्त केले. भाग्यनगर 4था क्रॉस येथील चिन्मय मिशनतर्फे आयोजित प्रवचनाला रविवारपासून गोगटे कॉमर्स कॉलेजच्या KK वेणुगोपाल सभागृहात प्रारंभ झाला. त्यावेळी ते रामचरितमानस ग्रंथातील पुष्पवाटिका प्रसंगावरील भगवान कैसे मिलेंगे या विषयावर बोलत होते. त्यांनी आपल्या उगवत्या भाषा शैलीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वामिनी प्रज्ञानंदा यांचेही स्वागत करण्यात आले. रमेश तिम्मापूर यांनी स्वामींचा परिचय करून दिला. तिम्मापूर यांनी बोलताना सदर कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती दिली. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कोट्यवधींची मालमत्ताच ठरली कर्दनकाळ. निवृत्त IGP ओमप्रकाश यांच्या हत्येमागील रहस्य उलगडण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला हादरा देणाऱ्या या घटनेमुळे पोलीस खाते हादरले आहे. एका कर्तव्यदक्ष निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची अखेर कौटुंबिक कलहातून हत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी ओमप्रकाश यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेले. त्यानंतर खाकी परिवाराने या हत्येमागील हेतू शोधण्यासाठी चौकशी सुरू केली होती. या हत्येमागील स्फोटक सत्य आता उघड झाले आहे. त्यांच्या पत्नीने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. त्यासाठी त्यांच्यावर चाकूने डझनभर वार केले आणि हत्या केली. यासाठी त्यांच्या मुलीनेही तिला मदत केली आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. चौकशी दरम्यान त्यांनी एक धक्कादायक सत्य उघड केले. ओमप्रकाश यांची बेंगळुरातील HSR लेआउट येथील त्यांच्या राहत्या घरी ही हत्या झाली आहे. या प्रकरणी मालमत्ता हाच मुख्य वाद असल्याचे सत्य सामोरे आले आहे. महिलेला व्हॉट्सॲप संदेश पाठविल्याच्या प्रकरणावरून तुफान हाणामारी. शहरातील एका ऑटो चालकाच्या पत्नीला मोबाईल फोनवर पाठवलेल्या मेसेजबद्दल पतीने युवकाला जाब विचारल्यानंतर 20 ते 25 जणांच्या गटाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. लाठ्या काठ्या आणि प्राणघातक शस्त्रांनी कठोर हल्ला करण्यात आला. संगोळी रायण्णा सर्कलमध्ये हा थरारक प्रकार घडला. हल्ला झालेला ऑटो चालक वसीम बेपारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील वीरभद्रेश्वर नगर येथील एका व्यक्तीने वसीमच्या पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला होता. याबद्दल वसीमने त्या व्यक्तीला आठवड्याभरापूर्वी याबद्दल जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून त्या व्यक्तीने आज संगोळी रायण्णा सर्कल येथील एका हॉटेलमध्ये बसलेल्या वसीमला फोन केला. त्याला त्याच्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याला तिथेच थांबवले आणि 20 ते 25 जणांच्या गटाने त्याच्यावर चाकूसह प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर दोन्ही आरोपी मार्केट पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणाबाबत हल्ला झालेल्या वसीमचा भाऊ सतीम बेपारी याने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. दुचाकी टँकर खाली सापडली, मात्र दाम्पत्य सुदैवाने बचावले. शहरातील कित्तूर चन्नमा सर्कल येथे सिग्नलच्या ठिकाणी दुचाकीस्वार दाम्पत्य टँकर खाली आले, मात्र केवळ सुदैवाने त्यांचा जीव बचावला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. पुढे जाण्याच्या घाईत असलेले एक मोटरसायकल स्वार जोडपे तोल जाऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या शेजारी सिग्नल सुटण्याची वाट पाहणाऱ्या टँकरच्या खाली जाऊन पडले. त्यावेळी गर्दी असल्यामुळे टँकर चालक अंदाज घेऊन टँकर पुढे नेण्याच्या तयारीत होता. त्याला मागील चाकाच्या ठिकाणी काय घडले याची कल्पना नव्हती. या अल्पकाळ
काळात आजूबाजूच्या लोकांनी टँकर खाली पडलेल्या त्या जोडप्याला हात धरून बाहेर खेचून काढले. तेवढ्यात टँकरचे मागील चाक त्या मोटरसायकलवरून काढल्यामुळे चालकाने टँकर तात्काळ थांबविला. या पद्धतीने दैवबलवत्तर म्हणून संबंधित जोडप्याचा जीव बचावला. सदर अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. यामधून देवतारी त्याला कोण मारी याचे प्रत्युत्तर आल्याची चर्चा होती. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.